हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण एक खूप सुंदर असं टेस्टी असं पनीरचं स्टार्टर बघणार आहोत. पालक पनीर टिक्काची रेसिपी आपण इथे बघणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर बघा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मी काही पालकची पानं घेतलेली आहेत, त्याचबरोबर मी फ्रेश अशी कोथिंबीरही घेतलेली आहे आणि हे सर्व साहित्य मी धुवून घेतलेलं आहे. काही पुदिन्याची पानं घेतलेली आहेत आणि हिरव्या मिरच्या मी इथे 4 घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या तिखटाच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी फिरवून घेतलेलं आहे. पूर्णपणे बारीक झालेलं नाही आहे, त्यामुळे मी 1 चमचाभर इथे पाणी घालून परत एकदा छान पेस्ट करून घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकता छान पेस्ट झालेली आहे. आता ह्याच्या पुढे आपण एका मोठ्या भांड्यामध्ये दही घेणार आहोत. तर इथे मी साधारण घरचं दही आहे, त्यामुळे 5 चमचे मी इथे दही घेणार आहे. तुम्ही जेवढी क्वांटिटी बनवणार असाल त्या प्रमाणात आपण इथे दही घ्यायचं आहे. साधारण 1 वाटीभर आपल्याला इथे दही लागणार आहे. अतिशय सुंदर हा पदार्थ बनतो. एकदा तरी जरूर ट्राय करून बघा. ट्राय केल्यानंतर कसं जमलं हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आता दही हलकंसं आपण फेटून घ्यायचं आहे. कधीतरी लहान मुलांना किंवा आपल्याला सुद्धा असं काहीतरी स्टार्टर खावंसं वाटतं, त्यावेळेस तुम्ही असं पटकन असं हे पनीरचं स्टार्टर बनवू शकता. आता दही आपलं छान मिक्स झालेलं आहे आणि ही जी आपण पेस्ट बनवलेली आहे ती यामध्ये 2 चमचे घालून घ्यायचे. खूप छान स्वाद येतो. आता खूप सुंदर असा रंग बदललेला आहे दह्याचा. आता यामध्ये आपण अर्धा चमचा गरम मसाला घालून घेणार आहे. त्याच्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि आपण यामध्ये भाजलेली जिऱ्याची पावडरही घालणार आहोत आणि त्याच्या आधी मी इथे आलं लसणाची पेस्ट इथे घातलेली आहे अर्धा चमचा आणि त्याच्यानंतर आपण इथे घालून घेणार आहोत जिरा पावडर. पाव चमचा आपण इथे जिरा पावडर घालून घेऊयात. सर्व साहित्य छान मिक्स करून घेऊयात. खूप भन्नाट असं हे स्टार्टर बनतं. जेव्हा तुम्ही बनवाल, जेव्हा माझी कोणतीही तुम्ही रेसिपी बनवता, तेव्हा ती कशी जमली आहे, कशी झाली आहे, सर्वांना आवडली की नाही हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. त्याने मला नक्की कळेल की तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतात की नाही. छान मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पनीरचे तुकडे घालून घ्यायचे. थोडंसं मी हे मिश्रण बाजूला काढलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पनीरचे क्यूब घालून घ्यायचे. हे पनीर मी घरीच बनवलेलं आहे, त्यामुळे शेप थोडासा अनइवन आहे, पण तुम्ही आयतं पनीर आणू शकता. आमच्या घरात आयतं पनीर कोणालाच आवडत नाही, त्यामुळे मी घरच्या घरीच पनीर बनवते. आता पनीर छान यामध्ये घोळवून ठेवायचे, म्हणजेच मॅरिनेट करून ठेवायचे. साधारण 15 मिनटं आपण असंच पनीर ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पॅनमध्ये याला छानपैकी बटरमध्ये शॅलो फ्राय करून घेणार आहोत. आता झाकण घालून आपण 15 मिनटं असंच ठेवूयात. 15 मिनटं इथे झालेली आहेत. मी मध्ये हलवलं होतं. तुम्ही इथे बघू शकता पनीरमध्ये छान मसाला सोक झालेला आहे. आता एका पॅनमध्ये आपण बटर घालून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. आता यामध्ये मॅरिनेट झालेले सर्व पनीरचे काप मी यामध्ये घालून घेणार आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईकचं बटन दाबायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करायला विसरू नका. आता 5 मिनटं इथे झालेली आहेत. आपण दुसऱ्या बाजूनी पनीर छान परतणार आहोत. शॅलो फ्राय करून घेणार आहोत. खूप सुंदर सुगंध सुटलाय. नक्की एकदा तरी ट्राय करून बघा. जेव्हा खास काहीतरी बनवायचं असतं तेव्हा अशा रेसिपीज नक्कीच घरोघरी बनल्या जातात. तर बाहेरपेक्षा आपण घरच्या घरीच अशा पद्धतीच्या सुंदर अशा रेसिपीज बनवू शकतो. आता यामध्ये मी थोडंसं दही यावरती जे आपण मिश्रण केलेलं आहे ते घालून घेणार आहे आणि परत एक 5 ते 7 मिनटं आपण हे पनीर लो फ्लेमवरती परतून घेणार आहोत.
अतिशय टेस्टी हा स्टार्टर बनणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून थोडेसे मोठे पनीरचे काप करू शकता किंवा छोटेही करू शकता, काहीच हरकत नाही आहे. रंगही बदललेला आहे, मस्त झालेलं आहे आपलं हे स्टार्टर. थोडंसं बटर घालून मी घेते आणि अगदी 2 मिनिटभर आपण हे गॅसवरती ठेवणार आहोत आणि आपलं पनीर इथे तयार असेल सर्व करण्यासाठी. आहा, मस्त दिसतंय. मसाला छान यामध्ये मुरलेला आहे, सुंदर सुगंध सुटलेला आहे. अगदी एखाद मिनिटभर आपण हे ठेवणार आहोत. तोवर आपण त्याच्याबरोबर खाण्यासाठी सॅलड बनवून घेणार आहोत. तर यासाठी मी एका भांड्यामध्ये, एका बोलमध्ये बारीक बारीक उभे काप केलेले कोबीचे घेणार आहे. साधारण 1 वाटीभर कोबी घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं लिंबाचा रस यावरती घालून घेणार आहोत. अतिशय सुंदर लागतं हे. नक्की करून बघा. चवीनुसार मीठ घालून घेऊयात. थोडंसं लाल तिखट घालून घेणार आहोत आणि अगदी थोडंसं आपण इथे काळी मिरी घालून घेणार आहोत. बस, दॅट्स इट. आणि छान मिक्स करून घेणार आहोत आणि आपलं हे सॅलड पनीरच्या स्टार्टर बरोबर खाण्यासाठी रेडी असेल. अतिशय फंटास्टिक अशी रेसिपी आहे. आता सर्व करण्यासाठी मी प्लेट डेकोरेट करून घेते. आमच्या घरात माझ्या मोठ्या मुलाला आणि आम्हाला सर्वांनाच हे पनीरचं स्टार्टर खूप आवडतं, त्यामुळे मी वरचेवर करत असते. तुम्हीही जरूर करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आता हे मस्तपैकी आपण पालक पनीर टिक्का यावरती ठेवून घेणार आहोत आणि हे क्विक असं स्टार्टर आपलं तयार असेल. अनेक पालकचे स्टार्टर बनवले जातात, त्यापैकी हे मस्त अशी रेसिपी आहे. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूयात अशी एक मस्त सुंदर अशी रेसिपी घेऊन.